काल देऊन गेले लोक. अरे बापरे. राहुलपीरला काल येऊन गेले, इथे आचार्याला देऊन गेले, तिकडं अजून 2-3 जण येऊन गेले. थोडासा आराम आहे ना परत कॉफी घ्या मग ना. हां हां सर. गाडी आगे मागणं चल ना मॅडम. कधी घेतली लास्ट
होऊन गेलं 15 बाकी काय नाही माझ्या तिथं जन्मलाय तो माझ्या तिथं जन्मलाय मोबाईल द्या ना एक फोटो काढतो अजून कसं ठेवा पर्यंत आपल्याला वाटतं तुमचं दोडका वगैरे पण काय दोडका वगैरे आणि रात्री फवारणी केली का अर्धा 1 इंच हा शूटिंग बी चालू काढू काढू 1 मिनिट फक्त ते आज्ञा आलं मायने हा वाटणे मायने आलं ना तो नाराज व्हायचा नंतर घेऊ मला सेपरेट घ्या तिकडे ते भोसले इथं ना साहेब 4 जणांची वेगळी नावं वाचत नाही काही नाही तुम्ही वाचलंय की मी वाचल्याशिवाय बोलले का 4 जणांना मी बोलवलंय तरी 4 दिवस अरे संस्थेचा मोबाईल बरेच ना जाणार आहे का नाही गावाला असंच जायचं फिरायला अरे इथं नंबर सेव्ह करायला सांगितलं नाही मी नाही किती दिवस ते ना लवकर का लगेच चालते पटपट चालते स्टाईल नाही मारायची नाव वाचतोय स्टोरी आहे तुम्हाला आता त्याला उठ म्हणलं होतं मगाशी सकाळी 7 वाजता मुली कशाला रविवारचं तुम्ही आपल्या रक्तदानामुळे सकाळी उठले तुला नंबर देतो घ्यायचा घेतो ना 1 मिनिट हा वरती बघा पडता ठीक आहे कॉमन दोनों टन बेच
सगळे इथं बसले. बसलं का तुम्ही? बोला व्हिडिओ चालू आहे गप्पा मारा जरा काहीतरी. आधी सांगायचं ना आपण हे सगळ्यांनी पैसा शेअर करा आम्हाला. एक मिनिट बाबा अरे महाराज एक मिनिट चल झालं का बाबा? एक मिनिट अर्धाच येतोय. फॉर्म घे. कार्यक्रम घे. एकदम जरा असं पुढे या जरा टीव्ही दिसले पाहिजे. हा असं दादा थांब एक मिनिट. हे काम बघ इकडे ना असं इकडे. हा आता बोला जरा व्हिडिओ चालू आहे. काय साधं बोलायचं एक मिनिट. ते नंतर बोलायचं एकदम. नाही मिळणार नाही. हा रक्त जाता यायला पाहिजे. थोडं एक मिनिट झालं. ठीक आहे 2 मिनिट. पुढे घेऊ.
शुभ सकाळ. आज आम्ही इथे रक्तदानानिमित्त सगळे एकत्र आलो आहोत. श्री तिरुपती नागरी पतसंस्था मर्यादित दरवर्षी कैलासाची राम गोपालजी तुंगलिया यांच्या 12व्या स्मरणार्थ आजचं रक्तदान उपयोजित केलेलं आहे. आणि आनंदाचा भाग असा आहे की आम्ही दरवर्षी या दिवसाची वाट बघतो आणि आम्ही भाऊ बहीण जे आहोत ते दरवर्षी रक्तदान करतो. आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हापासून आहे ना इतकं स्वागत असतं की जसं लग्नामध्ये स्वागत करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण रक्तदानासाठी जेव्हा आम्ही येतो हसून स्वागत करायचं. पहिलं स्वतःची विचारपूस करतात आणि हा भाग खरंच इतका आनंदाचा आहे की आम्हाला इतकं उत्तेजन मिळतं की मला हे आज इथं नमूद करायचं होतं आणि मी आवर्जून त्यासाठी माईक हातात घेतला आहे. माझं नाव सीमा शिरोळे आणि माझा भाऊ जो आहे महेश धूत यांनी 72 वेळा रक्तदान केलं आहे. आणि हे यासाठीच झालं आहे की दरवर्षी हे आयोजित करतात आणि त्यामुळे आम्हाला हे करायला मिळतं आणि त्याचं उत्तेजन त्याचं प्रोत्साहन बघून माझं पण आज 28व्या वेळा रक्तदान झालेलं आहे. आणि दरवर्षी आम्हाला ही संधी मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि दरवेळेस त्यांचा फोन येतो, सगळी विचारपूस होते. त्यानिमित्त आमच्याकडून तुंगलिया कुटुंबाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. एक मिनिट बोलवा या. या पुढे 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 सगळं पुढे या. हां स्वर्गीय श्री रामगोपालजी चतुर्भुजी पुंगलिया यांच्या स्मृतिपिक्चरचे आयोजित सर्व संचालक मंडळांना नम्र विनंती आहे त्यांनी स्थानापन्न होऊन घ्यायचंय. तसेच आलिया प्रथमतः मी विनंती करतो संस्थापक अध्यक्ष आणि पतपेढीच्या सर्व संचालकांना त्यांनी प्रमुख पाहुण्यांना पुढे घेऊन येत. आमचा फोन
संचालक मंडळाच्या सर्व संचालकांना विनंती करतो त्यांनी आलेल्या पाहुण्यांना आणि संस्थापक अध्यक्षांना डायसवर घेऊन यायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं, स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश पुढे यायचं. हो जाऊ पटकन दोघं जण लावा. एक मिनिट असं ग्रुप घेऊन टाकू एक लगेच असंच. सर्व संचालक मंडळाला विनंती आहे, आज आपल्या इथे रक्तदान शिबिराकरता आलेले प्रमुख पाहुणे, हा फार जवळचा संबंध, रात्रंदिवसाचा संबंध होता. मागच्या वर्षी रक्तदान शिबिरात 1491 बॉटल्स आपण कलेक्ट केल्या होत्या. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्या समाजाच्या एका पतपेढीने, एखाद्या परिवाराने इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर करून इतकं रक्त संकलित करणं हे बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडलं असावं. आज आपल्या आलेल्या पाहुण्यांची एक थोडक्यात ओळख करून देतो. जास्त वेळ आपला घेणार नाही इथे, कारण की प्रत्येकाला रक्तदानाची घाई देखील आहे. इथे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ. आजकाल जर तुम्ही बघितलं तर अगदी फार 10-12 वर्षाच्या मुलाला देखील BP, शुगर किंवा हृदयविकाराचा झटका देखील येतो. अशा क्षेत्रामध्ये डॉक्टर अभयजी सोमाणी यांचं फार मोठं योगदान आहे. सोमाणी कार्डिओलॉजी सेंटर आणि रुबी हॉल क्लिनिक इथे ॲज अ डायरेक्टर म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. हृदयाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मग त्या भारतात असो या विदेशी असो, त्या यशस्वीपणे प्रत्येकावर हृदय शस्त्रक्रिया जिथे गरज असेल तिथे करणे यात त्यांचा हातखंड आहे. आणि समाजासाठीच नव्हे, म्हणजे नुसत्या माहेश्वरी समाजासाठी नाही, तर समाजातल्या सर्व घटकांसाठी कुठल्याही कार्यशाळेत, कुठल्याही आरोग्य शिबिरात स्वतः उपस्थिती राहून तिथं मार्गदर्शन करणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेलं आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या की आज आपल्याबरोबर डॉक्टर अभयजी सोमाणी इथं आलेले आहेत. मी संस्थापक अध्यक्षांना विनंती करतो त्यांचा इथं त्यांनी श्रीफळ शाल देऊन सत्कार करावा. एक मिनिट समोर भाऊ. एक मिनिट सर या तो या साहेब या आते हां, व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग अस. मला बोलवण्यासाठी धन्यवाद. या मोठ्या कार्यक्रमासाठी, हा सामाजिक कार्यक्रम ज्याच्यात तुम्ही 1500+ बॉटल आपण ब्लड डोनेशन करतात आहे, हा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि हा नक्कीच सगळ्या समाजाला फायदा देणारा आहे आणि उपयोगी पडणार आहे. कारण नुसतं ब्लड नाही तर ब्लडचे बरेच प्रोडक्ट त्याच्यातनं काढले जातात, जसे प्लेटलेट्स आहे, प्लाझ्मा आहे, क्रायोप्रेसिपिटेट्स आहे. आणि या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक माणसाचं ज्याला गरज आहे त्याला जीव वाचवणं एवढं इम्पॉर्टंट काम करतं ब्लड आणि ब्लड प्रोडक्ट्स. सो शुभेच्छा तुमच्या तिरुपती सहकारी बँकेंना आणि सगळ्या समाजासाठी हे एवढं मोठं कार्यक्रम करता तुम्ही, याच्याबद्दल अभिनंदन. दुसरं, आपण हृदयाबद्दल काही बोलायचं असलं
संक्षिप्तमध्ये एक 2-4 वाक्य बोलू आपण फक्त की हृदयासाठी आपण जे काही काळजी घ्यायला पाहिजे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं की हल्ली खूपच स्ट्रेसफुल जीवनामध्ये बाकी कॉम्पिटिशनमुळे लाईफस्टाईल चेंजेसमुळे पाश्चात्य पद्धतीमुळे आपल्याकडे थोडंसं त्रास वाढत चाललेला आहे. यंग हार्ट अटॅक हा कॉमन व्हायला लागलेला आहे. 25 वर्षापासून सुद्धा आपण हार्ट अटॅक की अंमली पदार्थ सेवन किंवा ड्रग ॲडिक्शनमुळे यंग हार्ट अटॅक इज व्हेरी कॉमन. स्मोकिंग इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर. दुसरं रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सगळे इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं हार्ट अटॅक येण्याची प्रमाण खूप जास्त वाढून जात आहे. आणि आपल्या समाजात थोडंसं मिठाई खाणे हे ते जरा जास्त प्रमाणात आहे. तेल खूप जास्त प्रमाणात आहे. पण आता एक कम्प्लिटली बंद करणं हे अशक्य आहे म्हणणार मी. ॲज सच मारवाडी असल्यामुळे आपल्याला ती सवयच लहानपणापासून खायची थोड्या प्रमाणात कमी करायचं आणि योग्य ते त्रास झाल्याचं ट्रीटमेंट देणं हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. गुड कोलेस्ट्रॉल कंट्रोल, डायबिटीज कंट्रोल, ब्लड प्रेशर कंट्रोल हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं माहीत नसतात. मी 1-2 मिनटात ते हार्ट अटॅकची लक्षणं फक्त सांगून देतो. म्हणजे काय आहे की आपल्याला काही त्रास झाला तर अर्जंट सल्ला घेणं. पण बऱ्याचदा आपण असं विचार करतो की आपल्याला ॲसिडिटी झाली. हार्ट अटॅकचे लक्षणं म्हणजे मूळ म्हणजे काय की छातीत भरून येणे, छाती दुखणे, प्रेशर येणं छातीवरती, वजन ठेवल्यासारखं वाटणं किंवा खूप दरदरून घाम येणे. बऱ्याचदा काय होतं की या पोटाच्या आणि हार्टच्या इथल्या वरच्या भागामध्ये दुखतं. तर आपल्याला वाटतं आपल्याला पित्त झाले, ॲसिडिटी झाले. हा एक मेन कारण आहे की बरेच लोक ट्रीटमेंट लवकर घेत नाही. ॲसिडिटी झाले घरीच आपण गोळ्या घ्यायचा प्रयत्न करतो ॲसिडिटीच्या आणि इम्पॉर्टंट जातो. तर हार्ट अटॅकमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट छातीवर प्रेशर येणे आणि दरदरून घाम येणे, चालताना दम लागणे, चालताना जिने चढताना दम लागणे, छाती भरून येणे, हात दुखणे. पेन लेफ्ट साईडला मॅक्झिमम कॉमन आहे पण समटाईम्स राईट साईड पेन कॅन ऑल्सो बी हार्ट अटॅक. लेफ्ट शोल्डर रेडिएशन, राईट शोल्डरमध्ये पेन दुखणं, घसा पकडून धरलं असं वाटणं, या सगळ्या हार्ट अटॅकच्या लक्षणं असू शकतात. तर अतिशय इम्पॉर्टंट आहे की जेव्हा कधी आपल्याला त्रास होईल इमिजिएट ट्रीटमेंट घेणे, जाऊन आपण तपासण्या करणे, अर्जंटमध्ये जाऊन ECG करणे हा इम्पॉर्टंट भाग आहे त्याच्यातला. जेवढा डिले करू आपण तेवढा हार्ट अटॅक मोठा होऊ शकतो आणि त्रास होऊ शकतो, हार्टची कमकुवत होऊ शकतो. जेवढा फास्ट ट्रीटमेंट तेवढं हार्ट मसल डॅमेज होत नाही. आपण कार्डिओलॉजी म्हणतो की टाईम इज मसल, म्हणजे जेवढं फास्ट ट्रीटमेंट घेऊ तुम्ही तेवढं मसल डॅमेज होणार नाही आणि पुढचे कॉम्प्लिकेशन टाळले जाते. आणि हल्लीच्या जीवनात खूपच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे ट्रीटमेंटचं काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. बेस्ट अवेलेबल वी शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ द ट्रीटमेंट अँड टेक्नॉलॉजी विच इज अवेलेबल विथ अस आणि फटाफट ट्रीटमेंट घेणे एवढंच मी सांगू इच्छितो. थँक्यू. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद आज दिलेल्या माहितीबद्दल. हार्ट अटॅक येण्यापूर्वी काय सिम्पटम्स, बऱ्याच वेळा असं होऊन जातं की एक खिशात एक मोफत गुरुजी बसलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमाने आणि त्याच्यातनं आपल्याला काही ह्या कधी कधी कळत असतं की याचे सिम्पटम्स काय, त्याचे सिम्पटम्स काय आणि भलत्या सलट्या काहीतरी आपण उपचार करत असतो. पोटात जळजळ होती, इनो घे, सोडा घे, पण कधी हा विचार नाही करत की काहीतरी कुठेतरी बहुतेक थोडंसं काहीतरी दुखतं आहे तर आपण डॉक्टरांकडे जावं, ECG काढावं किंवा काय काढावं आणि कायम नगण्य त्याला महत्त्व देतो. पण आज जेव्हा डॉक्टर साहेब स्वतः इथं सांगतायत त्यानंतर बहुतेक आपण आपल्या जीवनशैलीमध्ये नक्कीच फरक करूयात आणि पुढे येणाऱ्या संभाव्य या धोक्यांपासून वाचूयात. खूप खूप धन्यवाद. सांगायला आनंद वाटेल की म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आज आपल्याला इथं लाभलेले आहेत आणि कार्डियाकमध्ये सगळ्यात मोठं असतं की व्यायाम करणं. जर माझं चुकीचं नसेल डॉक्टर साहेब तर असंच एक व्यक्तिमत्व आपल्या या पदपेढीस लाभलेलं श्री उमेशजी वाघे साहेब. मागच्या महिन्यात 3300 किलोमीटर सायकल रायडिंग त्यांनी केलेली आहे 1 महिन्याभरात. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन अभय सरांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा शालाने श्रीफळ देऊन की आज आपल्याला हे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याकरता खरोखर एक पदपेढीकरता एक आदर्श व्यक्तिमत्व. स्मृतिचिन्ह देखील त्यांना द्यायचं आहे.
वाघेसाहेब खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रेरणा घेऊन नक्कीच 33 किलोमीटर तरी चालवायला लोक सुरुवात करतील अशी अपेक्षा ठेवतो पतपेढी. कारण की 3300 किलोमीटर हा फार मोठा टप्पा आहे. बापरे, मला सगळ्यांचे सल्ले आले, मला चालू करावं लागेल. करतो मी, ऑलरेडी सायकलिंग करतो, पण रोजची साधारण 7-8 किलोमीटर. काळजी करू नका, घरात सायकलही आणि करतोय. म्हणजे कसं आहे की पुरुष खोटा बोलू शकतो याची माहिती बायकोकडनं घेऊ शकता. आपल्याला दुसरं लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे परिवारामध्ये एक मोळच आहे की डॉक्टर कोण ना कोणी आहेत, कुठं काका आहे, बहीण आहे. एक डॉक्टरी घरातनं आलेलं एक व्यक्तिमत्व डॉक्टर अभिजितजी दरड. MBBS क्रिटिकल मेडिकेअर मेडिसिन यामध्ये त्यांची स्पेशालिटी. परिवारामध्ये 3 ते 4 जण डॉक्टर. हडपसरमध्ये स्वतःचं योग हॉस्पिटल. फॅमिली करता सांगायचं तर एक सुशिक्षित समाज कसा घडतो किंवा सुशिक्षितपणा कसा येतो किंवा एखादा माणूस सुशिक्षित कसा होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे घरातच लहानपणापासून यांना बाळकडू मिळालेले अभ्यासाचे आणि काहीतरी करून दाखवण्याचं. महाराष्ट्रातली प्रथम महिला शिक्षिका, माझ्यामध्ये बहुतेक भारतातली असाव्यात, महाराष्ट्रातल्याच नाही, प्रथम महिला शिक्षिका जर कोणी असेल तर त्या यांच्या आजी होत्या. समाजाकार्ती कुठल्याही समाजासाठी, म्हणजे नुसता माहेश्वरी समाजाचा नाही, कुठल्याही समाजासाठी समाजकारण करण्यासाठी कायम डॉक्टरसाहेब अग्रेसर असतात. विविध शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी कित्येक लोकांना मार्गदर्शन केले. त्यांचे उपचार देखील मोफत करण्यात आलेले आहेत. वैद्यकीय प्रबोधन देखील त्यांच्याकडनं कायम होत असतं. असे आपल्याला आज लाभलेलं दुसरं व्यक्तिमत्व. मी संस्थापक अध्यक्षांना विनंती करेन डॉक्टर अभिजितजी दरड यांचा सुद्धा इथं सत्कार करायचा आहे. मी विनंती करेन संस्थेचे अध्यक्ष श्री संतोषजी चोपडा व उपाध्यक्ष श्री विनोदजी जाजू यांनी त्यांचा सत्कार करावा. तर त्या परिसरातील लोकांनी यांना स्वतःहून एक दिलेली उपाधी म्हणजे देवदूत. डॉक्टरांचं इतकं कार्य त्या परिसरात की अशी उपाधी मिळणं खरंच म्हणजे लोकांकडनं मिळणं. स्वतःहून आपण कोणाला तरी सांगणं देवदूतासारखा धावून आलास वगैरे, पण ह्यांना लोकांनी तिथल्या समाजाने ही ज्यांना उपाधी दिली आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. डॉक्टर अभिजितजी, तुम्ही काही 2 शब्द मांडण्यापूर्वी तुम्हाला तिथंच थांबायला सांगतोय. कारण की MBBS क्रिटिकल मेडिकेअर मेडिसिन म्हणजे यांचा देखील संबंध थोडक्यात कुठेतरी रक्तदान शिबिराशी येतोच. म्हणजे रक्त आम्ही देतो तेव्हा हे कोणाला तरी रक्त चढवतात बहुतेक. तर असं एक व्यक्तिमत्व आज पुन्हा तिरुपती संस्थेत आमच्या इथं लाभलेलं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनोदजी जाजू यांचा 75वं रक्तदान आहे. तर त्यांचा तुमच्या हस्ते आम्ही त्यांच्याकडून त्याचप्रमाणे पतपेढीच्या बाबतीत एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की दर वर्षभरात जर आपणा समाजातल्या कुठल्याही समाजाच्या बांधवात भगिनीस जेव्हा रक्त लागतं तर हीच तिरुपती संस्था धावत पुढे येते आणि मोफत रक्त उपलब्ध करून देते. हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. मी विनंती करेल अभिजित सरांना की त्यांनी 2 शब्द आमच्यासमोर मांडावेत. धन्यवाद. मी तुमच्या प्रश्न खूपच छोटा आहे. तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इथे मला तुम्ही बोलवण्यात आलं, इथे रक्तदान शिबिर घ्यायचा, मला खूप आनंद झाला. आपण इथे वयोवृद्ध खूप लोक आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी असते की मी गेल्यानंतर माझी आठवण राहावी. माझी पण तीच इच्छा आहे की मी जेव्हा जावी तेव्हा माझ्या मागे माझी आठवण राहावी. कुंबलेजी यांच्या 12व्या स्मृतिदिनात आपण हा कार्यक्रम घेतला. मी क्रिटिकल केअरमध्ये काम करतो. क्रिटिकल केअर म्हणजे काय? जेव्हा कोणालाही हृदयाला त्रास होतो, किडनीला त्रास होतो, ते ICUमध्ये ॲडमिट होतात की नाही, मग त्यावेळेस माझी गरज पडते त्यांना. मला बरोबर म्हटलं की मला माझ्या घराच्या वारस हक्कात मिळालं माझ्या आजीपासून की आमच्या घरात खूप लोक शिकले.
या क्रिटिकल केअरमध्ये काम करताना माझ्याकडे खूप औषधं असतात, मशीन्स असतात, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे उपकरणं असतात. पण एकच गोष्ट आम्हाला अवलंबून राहावं लागतं, जे आम्ही अरेंज करू शकत नाही, ते म्हणजे रक्त. देवाने केलेली अशी गोष्ट आहे की ती कुठल्याही मशीनद्वारे तयार करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल 1500 बाटल्या 2000 बाटल्या तुम्ही तयार लोकांना देत आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही 2000 घरांना जीवदान देत आहे. हे कार्य काही छोटं नाही आहे, कारण की एखाद्याच्या घरात जेव्हा दुःखद घटना होते तेव्हा आम्ही त्याचे साक्षी असतो. चांगल्या घटनेचे पण असतो, दुःखद घटनेचे पण असतो. तर जेव्हा दुःखद घटना होते तेव्हा त्याला किती प्रॉब्लेम झालेले असतात, काय काय त्याचे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात. त्याच्या घरात आता पुढचं घर चालणार कसं असतं, तो सगळीकडून पैसे जमा करू शकतो, सगळीकडून कोणीही पैसे जमा करता असतात, पण काय तयार मिळू शकत नाही ते म्हणजे रक्त. सो परत मी मुंग्या परिवाराला, तिरुपती सहकारी पतसंस्थेला मी धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की तुमच्यामुळे 2000 माणसं, 2000 घरं दरवर्षी ही यांना जीवदान मिळतं आहे. खूप मोठं काम आहे. मी पण गेल्यानंतर असंच काही कार्य व्हावं अशी माझी पण खरंच इच्छा राहील. दुसरी गोष्ट मी पाहिलं तर मारवाडी समाज, माहेश्वरी, हे आपण महेशचे भक्त आहोत. आपलं रक्त कोणाला जातं आहे, कुठल्या माणसाला जातं आहे, काळ्याला जातं आहे, गोऱ्याला जातं आहे, कुठल्या धर्माला जातं आहे, याची आपल्याकडे पावती पण नाही आहे. का आपल्याकडे आज पावती याची की कोणाकडे चाललं आहे? तरी पण निरपेक्षित दृष्टिकोनाने आपण हे रक्तदान करतो आणि त्याचा फायदा खरंच खूप लोकांना होतो. एकच फक्त तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगेन. 12 वर्ष झाले योग हॉस्पिटलला. 11 वर्ष आधी माझ्याकडे एक रोहिश जवळकर नावाचा माणूस होता. हा मुलगा त्याच्या इथे म्हातोबा आळंदी म्हणून गावामध्ये ट्रेनमध्ये तो चढताना त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि त्या रेल्वेच्या याच्यामध्ये अडकला. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला याचं ऑपरेशन करायचं आहे, आता त्याला स्टेबलाइज करून ऑपरेशन घ्यायचं आहे, मोठं ऑपरेशन घ्यायचं आहे. तर हे ऑपरेशन करण्याच्या आधी त्याचं हिमोग्लोबिन 2 झालं होतं, 2. अशा वेळेस रक्त तयार मिळणं हे काही सोपं काम नाही आहे आणि भरपूर खर्च लागतो, खूप खर्च लागतो प्रत्येक गोष्टीला. त्या दिवशी रात्रीची वेळ होती साधारण 10-10:30ची. माझी ओपीडी संपत आली होती आणि मी फक्त माझ्या इकडे एवढंच सांगितलं माझ्या पेशंटना की बाबा असा पेशंट आहे आपल्याला सगळ्यांना रक्तदान शिबिर घ्यायचं आहे. इथे एक रक्तदान संस्था आहे, ब्लड बँक आहे, जी तिथे आम्ही त्यांना बोलवलं रात्री आणि सांगितलं की उद्या आम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचं. माझ्याकडे साधारण 165 स्टाफ आहे. मी त्यांना सांगितलं तुमच्या घरात तुमच्या लोकांना, जेवढ्या लोकांना शक्य असेल आपण याला रक्तदान करायचं आणि याच्या अगेन्स्ट ही ब्लड बँक त्याला फ्रीमध्ये रक्त देते. आपल्याला त्याच्यातून काही नको, असं आपण प्लॅन करायचं याचं. तुम्हाला खोटं वाटेल, 71 वर्षाचे बाबा होते, ते आता एक्सपायर झाले काही महिन्याआधी. ही गोष्ट मी तुम्हाला 11 वर्षाची सांगतो. ते भांडत आले होते त्यावेळेस, ते 71चे होते की मला रक्तदान करायचंच आहे म्हणजे. आणि खोटं वाटेल, 165 बॅगा एका रात्रीत विदाऊट एनी प्रोपोगंडा, कोणाला न सांगता हॉस्पिटलमध्येच 163 बॅगा तयार झाल्या की त्याला रक्त मिळालं आणि त्याच्या अगेन्स्ट तो जिवंत आहे. दरवर्षी 21 जूनला त्याचं जो डिस्चार्जचा दिवस होता तो 21 जून आहे. दरवर्षी 21 जूनला 2 कुबड्यांवरती तो मुलगा अजून पण दरवर्षी 21 जूनला येतो. आणि मी खरं सांगतो, हे बघा, तो आनंद हा वेगळा असतो. तुम्हाला पण रक्तदान केल्यानंतर हा आनंद खरंच वेगळा अनुभव आहे. कोणी पहिल्यांदा करत असेल, कोणी वारंवार केला असेल, साहेबांनी 75 वेळा केलेला आहे, पण हे सगळं तुम्हाला हा आनंद वेगळाच मिळेल.
31 डिसेंबर आहे. हॅपी न्यू इयर टू ऑल. मोठ्यांना नमस्कार. धन्यवाद. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. फार मोलाची माहिती इथे मिळाली. तुम्हाला आश्वासित करतो की कधीही त्या एरियात तुम्हाला ब्लड डोनेशन घ्यायचं आहे तर पुंगल्या परिवार सर्व स्टाफ तिरुपतीचा हा नक्की जातीने तिथं उभा राहील आणि जी काही मदत लागेल ब्लड डोनेशनला ती नक्की करूयात आणि जास्तीत जास्त किती प्रमाणात ते मोठं करता येईल याची नक्की काळजी घेऊ. तुम्हाला अजून एक गोष्टीने आश्वासित करतो की साधारण वर्षभरात जेव्हा ह्या 1,500-2,000 बॉटल्स आम्ही गोळा करतो तर जवळजवळ 400 ते 500 फॅमिलीजला श्री तिरुपती पतपेढीतर्फे मोफत रक्त पुरवलं जातं. जो कोणी गरजवंत पतपेढी देतो की मला रक्त हवं आहे, तुमच्या इथं रक्तदान केलं होतं मी 1 बॉटल पण मला आता 4 बॉटलची गरज आहे, तर कधी त्याला आपल्याकडनं असं निगेटिव्ह उत्तर मिळत नाही. त्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं रक्त आपण कुठल्याही ब्लड बँकेतनं उपलब्ध करून देतो आणि ते देखील अगदी मोफत. त्याचप्रमाणे कार्यक्रमात पुढे जात असताना श्री तिरुपती नागरीमध्ये एक छोटेसे श्री तिरुपती नागरी सहकारी पतपेढीचा जो सेवक वर्ग आहे त्यांचा पाल्यांचा देखील इथं छोटासा कौतुक सोहळा 3 जणांचा आहे. काळजी करू नका, यादी फार मोठी नाही आहे. मी विनंती करेन कृष्णा अभिजित बुब, अभिजित हरिकिशन बुब यांचे चिरंजीव असं यांची मुलगी 10वीमध्ये 98% तिने मार्क्स मिळवलेले आहेत. तर जोरदार टाळ्या तिचा सत्कार आणि मी संस्थापक अध्यक्षांना विनंती करतो तिचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. स्मृतिचिन्ह देखील द्यायचं आहे. त्याचप्रमाणे पुढील नावे अभिनव अजय नेवसे, सौ विजया अजय नेवसे यांचा चिरंजीव 10वीमध्ये 91.20% यांनी देखील मिळवलेले आहेत. मी डॉक्टर अभयजी सोमणे यांना विनंती करेल त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. अभिनव अजय नेवसे आणि पुढील नावे श्रेय पवार, सौ ज्योती निलेश पवार यांची कन्या, यांचा मुलगा 10वीमध्ये 79% त्याने मिळवलेले आहे. मी डॉक्टरांना विनंती करेल त्यांनी निलेशचा इथे सत्कार श्रेयसचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून या चिरंजीवांना आपण उत्साहित करूया. अभिजित नेवसे, त्यांच्या मातोश्री आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो डॉक्टर अभयजी सोमणे यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. अभिनवच्या वतीने सौ विजयाजी नेवसे या सत्कारचा स्वीकार करतील. एकदा जोरदार टाळ्या या तिन्ही विद्यार्थ्यांकरता 10वीमध्ये यशस्वीरित्या त्यांनी गुण मिळवलेले आहेत. कार्यक्रमाचा समारोपाच्या दिशेने आपण आता पाऊल टाकतोय. तर मी विनंती करेन साक्षी मुरली डागा, आज पहिल्यांदाच रक्तदान तिने इथं केलेलं आहे. तर तिचं सर्टिफिकेट आणि तिला गिफ्ट देण्याकरता मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो डॉक्टर अभिजितजी जलद तिचा सत्कार करतील. डॉक्टर साक्षी डागा, फर्स्ट टाइम ब्लड डोनर. पोरगी चुलचुलीत दिसली पण वजनही भरलं आणि तिचं हिमोग्लोबिन पण भरलेलं आहे. साक्षी साक्षी आठ ना
त्याचप्रमाणे नताशा शाळीग्राम राठी, तिला विनंती करतो तिने पुढे यायचं आहे. तिचंही हे फर्स्ट टाइम रक्तदान आहे. बापरे, महिला वर्ग फारच पुढे यावर्षी प्रथमतः रक्तदान करण्यास. नताशा शाळीग्राम राठी मॅडम, मी संस्थेचे अध्यक्ष संतोषजी चोपडा यांना विनंती करतो, त्यांनी तिचा सत्कार करायचा आहे. कार्यक्रमाचा समारोप करत असताना मी विनंती करेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जुगल किशोरजी पुंगलिया यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर अभयजी सोमानी, तसेच माननीय डॉक्टर अभिजितजी दरक, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, संचालक बंधू भगिनी, सभासद बंधू भगिनी यांचं सर्वांचं मी तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आणि ज्या ब्लड डोनरने पहिल्यांदा डोनेशन केलेलं आहे त्यांचा पण मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी चांगली त्याच्या वयात प्रथमता केलं आणि चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे. रक्तदान तो कार्यक्रम आहे तो आमच्या भावसांच्या स्मरणार्थ 2011 आमचे भावसा वारले. ठरवलं की आपण एक काहीतरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी करायला पाहिजे. आणि ते पहिलं काय म्हणायचे, पहिलं सुख निरोगी काय, तुझं सुख पाचमे माया, तिजो सुख पुत्र आज्ञाकारी, चौथं सुख पतिव्रता नाही. हे 4 सुख ज्यांच्याकडे असतील तो माणूस जगातला सगळ्यात सुखी माणूस. पण असं होत नाही, काही ना काही प्रत्येकाकडे एक वस्तू कमी असते. त्यांची ती प्रेरणा असायची कायम. आणि मग आपण काय करायला पाहिजे, तर काही वर्ष आम्ही आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर हे दोन्ही प्रकल्प राबवायचो. आणि आता आम्ही कंपल्सरी रक्तदान शिबिरातनं पण एक आम्हाला लक्षात आलं की बाबा ते रक्त आपल्याला आरोग्याला कामाला येतं. कित्येक वेळा आम्ही काही बघत नाही, तो कुठला आहे, मेंबर आहे का नाही आहे का, कुठल्या समाजाचा आहे का, कुणाची रिक्वायरमेंट आली की आम्ही त्याला कंपल्सरी रात्री 12 वाजता जरी फोन आला तर त्याला धीरज स्वतः त्या ब्लड बँकेला कॉन्टॅक्ट करून रक्त अवेलेबल करून देतो. उद्या सकाळी तुम्हाला कार्ड मिळून जातील. तर त्या ब्लड बँका पण एवढे सहकार्य करतात. हे असं अमूल्य कार्य परमेश्वर आणि आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आम्ही करतो आहे. आणि त्याला हा प्रचंड जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप ऋणी आहे. सगळ्यात जास्त मी जे पुंगलिया परिवाराच्या वतीने संचालक मंडळ तसेच स्टाफला पण मी खूप धन्यवाद देईल की माझा स्टाफ अहोरात्र, तसं घरात लग्न असतं तर डिसेंबरला रक्तदान असतं, पण माझा स्टाफ सप्टेंबरपासून फॉलोअपला असतो. बऱ्याच लोकांना माहिती जर जो भेटतो मला बाबा तू केलं, तो आला घरी नाही आलं मला संस्थेतनं बोल मी येणार, थोडा पूर्ण फॉलोअप करतो स्टाफ. पण सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा याच्या स्टाफचा आहे. त्याबद्दल मी संचालक मंडळाच्या वतीनं स्टाफचा पण फार ऋणी आहे. आणि आज आपण तुमचा बहुमूल्य वेळ देऊन आज इथं सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च एकदा मी तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर.
गेले जातं गाडीत काय माहिती त्याला सांग थँक्यू. एक मिनिट हो चांगलं घेतोय. लाव तसा आहे. आता यावेळेस सगळे सर्टिफिकेट गोळा करा. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही काय गोळा केला हो म्हणजे एक कल्पना देखील आहे फक्त
खरं मोबाईल द्या नाही राव. आणि चला या आरतीला पण आमची कॅसेट आणि हे आपले केटरिंगवाले खास राजेश नाही चाल जोडत नाहीये जोडत एक मिनिट हा एक मिनिट त्याला म्हटलं मीच मेसेज टाकला दिला मी 2 रक्त नंदू घरे आहे आपलं घर आहे पदाचा मान असतो आपला गटनिधी रमला गोविंदा गोविंदा सोबत बोलू तो इशात बरोबर टाइम नाही तो भेटू मग आपण सर्विस कार्य करतो बघा
अनुभव झोपून चष्मा आहे मी आहे कसं काय सही केली नाव टाकलं मोबाईलचं वजन 2 किलो बोट परत 74 भाऊ 1 मिनिट एक फोटो काढायचे उभी रे हो काय सगळं पटाय रे हो माहिती हे इथं थांबू ना आपण हा नाही घेऊ तो बी घेऊ परत ये ना भाऊ जुगल भाऊ एक मिनट भैया वरती घ्या थोडीशी म्हणून वरती ताईचा फोटो आला पाहिजे आमच्या ताईचा
हो सुनबाईचा काढा लेकीचा एकच मिनिट सगळ्यांचं काढा. एक मिनिट हो सगळे असे चांगले. एक भाव एकदम ओळखच नाही ये कृष्णा ये पुढे ये हो या लवकर पुढे सर कधी काय करतो हो रवी काका आपला फोटो काढायचा मोबाईलमध्ये मी काढायचं. हो गे ना अहो या की फोटो मध्ये या ना. या की गोपाळ काका इकडे हो या. कृष्णा फोटो काढ. भूषण पिशवी घ्या कसा काय बघूया ना आम्ही शाळेवाले हे मीठ साहेबांनी सांभाळा. आमचं कालचं स्टेटस भारी होतं. मस्त प्रचार पण ऐकलं. इथे पण ऐकलं. प्रचार कोणासारखा नाही पण चालत असतं. कधी भेटल्यावर मला सांगा नाही जात तसं मम्मी आणि पप्पा अजून तशीच चांगलं. हो सगळे असे स्ट्रॉंग आहे आम्ही. काढला तुम्ही काय आज लांबलं काय लांबलं माहिती काय मोर बघा हे काही असू द्या ते आमचे. पुढेचं स्टेटस तुम्ही स्टेटस तुम्ही. एक मिनिट दादा आनंद झाला ठीक आहे ओके
थांब तुला एक फोन इकडे समोर बघा काय म्हणताय जोडी नाही चला डाबर छोटा नीट काढा अगदी व्यवस्थित आला पाहिजे अख्खा फोटो सीट बसत नाही ते सीट हो बेटा समोर समोर हो देसाई साहेब या ना इकडे आमच्याकडे काय आठवण झालं लॉकर मध्ये असत बँकेच्या अध्यक्षाला बोलवा
तुम्ही थांबत होते की बस एक मिनिट हा. रुक जा. त्याचं तुम्ही शूटिंग घ्या ते दुसरे जाऊ दे त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे का व्हिडिओ घ्या मग तो मोबाईल देऊन टाकू का व्हिडिओ आलेला आहे फोटोची गरज नाही आमच्या दोघांचा करतो Nada.
या इकडे. सर्टिफिकेट काढा. घेतो ना सगळ्यांचे. होय आपले ते 1 2 पुढे 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 जरा. एक मिनिट या मॅडम या सर या महेश सर या महेश सर या होते ना वर्धमान म्हणले चाललंय ना अमरावतीला.
खुर्शी होता माझ्या वर्गात, मुख्य होता माझ्या वर्गात. आणि ते अनुषंग बरोबर द्यायचं ना. तू दिलं का नाही चालत नाही त्याला भरता ते लगेच इथं तुझं भरून घेतात सगळ्यांचं गोळा करून भरून मॅडम किती झालं किती आपला का थांबू शकतो साठवू शकतो त्याला जोडून फोटो घ्यायचे. फॅमिली फोटो घ्यायचे. बोला ना लगेच लवकर पटकन. एक मिनिट.
गाडी मध्ये गेली मस्त सगळे व्यवस्थित करते फुल ट्रॉफिक आली हा बस 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 समोर हा अरे या की थोडं जरा जवळ घ्या झालं सांग मला हो झालं चला